ब्लाऊजच्या डिझाईन तर मी दाखवणारच आहे या व्हिडिओमध्ये, पण त्या अगोदर थोडीशी रंगरंगोटी करून घेऊया. कारण एक साडीही मला नेसायची आहे आणि तिचा प्रॉपर लूक क्रिएट करायचा आहे. एक छानसा छोटा इन्स्टासाठी व्हिडिओही क्रिएट करायचा आहे आणि म्हणूनच ही सारी रंगरंगोटी. मॅक NC40 माझी शेड आहे, हे यूज करते मी आणि मी नेहमी हेच यूज करते, बदललेलं नाही. कारण आता हे संपल्याशिवाय तर काय मी बदलणार नाही. तुम्ही पाहिलंत, ॲक्ने जायचं नावच घेत नाही आहेत. म्हणजे मी इतकं काही करते पण येत आहेतच. म्हणजेच मला हार्मोनल इश्यू आहे. या एजमध्ये जर का ॲक्ने येत असतील तर काय समजायचं ना आपण. जेव्हा यायला हवे होते तरुण वयात तेव्हा आले नव्हते, तीच भगवंताची कृपा म्हणायची. म्हणजे ना तेव्हा मला इतरांचे खराब झालेले चेहरे बघून ना खूप टेन्शन यायचं. अरे यार आपल्यालाही उठले तर. आपलं आता मेकअप स्किल सुधारले, आपण आता ब्रशकडे आलेलो आहोत. स्किल वगैरे काही नाही, जस्ट हे बदललंय. बोटाने पण छानच लागतं. पण सध्या मी हा जो मार्सचा ब्रशचा किट ऑर्डर केला होता मेकअपचा, तो यूज करते. खरं तर असं बोलतात की या ब्रशपेक्षा जेव्हा आपण आपल्या हाताने बोटाने लावतो ना फाउंडेशन, तेव्हा आपल्या शरीरातली म्हणजेच त्वचेची उष्णता जी काही आहे ना, त्यामुळे ते फाउंडेशन छानपैकी आपल्या स्किनमध्ये ब्लेंड होतं. पण आता हे केलेलं आहे मी सोंग ब्रश ऑर्डर करण्याचं, पैसे घालवलेले आहेत तर वापरणंही गरजेचं आहे. म्हणून मी हल्ली वापरायला लागली आहे आणि पटपट पटपट होतं ब्रशनी, हे मला जाणवलं. बघा कशा पद्धतीनं अगदी टॅप टॅप करून फाउंडेशन लावायचं असतं, पण मी मात्र अगदी पसरवती आहे सगळीकडे. कारण माझ्याकडे आता वेळ नाही आहे हो. खूप सारे ब्लाऊज मला तुम्हाला घालून दाखवायचे आहेत आणि एक तर विदाऊट एनी हेल्प, कोणीही नाही आहे आज मला हेल्प करायला. तर कोणीही म्हणजे आहोच हेल्प करतात. मार्सची सेटिंग पावडर ब्रश आहे तर आपण ब्रशचा वापर करूया. शुगर आणि मार्स या 2 कंपन्यांची बनाना पावडर वापरली मी आलटून पालटून. आणि खरं सांगते मी, ही मार्सची अगदी स्वस्तात मस्त आहे. शुगरची महागही आहे आणि कधी कधी ऑनलाईन मिळते, कधी मिळत नाही. तर त्यापेक्षा अगदी निम्म्या किमतीमध्ये मिळणारी मार्सची पावडर मला खूप आवडली. नायकाचं हे काजळ खूप पिगमेंटेड आहे, खूप अगदी सहज लागतं. ब्रश हल्ली मला हे असं आवडायला लागलं आहे. पूर्वी असं करत नव्हते मी. अगदी आतमध्ये वॉटर लाईनला नाही लावत, थोडंसं बाहेर लावते आणि असं थोडंसं ब्रशनी ब्रॉड करून घेते. म्हणजे डोळे अजून छान दिसतात असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय सांगा नक्की. जी लिप लायनर आहे, सॉरी, जे लिप बाम मी लावले ना ऑलरेडी, त्यामुळं कदाचित वेगळा शेड येऊ शकतो. या अगोदर मी स्विस ब्युटीचे लिप लायनर यूज केले आहेत, पण त्याच्यापेक्षाही हे अगदी सॉफ्ट आणि हाय पिगमेंटेड आहेत. या मार्सच्या लिप लायनर आहेत, अगदी 10 ऑर्डर केले आहेत मी. प्रत्येक शेड कशी दिसते हे लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा, फक्त मी आउटर लाईन केली आहे लिपची. लिप लायनर फक्त लावलेलं आहे, सेंटरला काहीही नाही आहे, लिप बाम आहे अजूनही, तरी छान दिसते ही लिपस्टिक. कार्टन लंडनची आहे. असा काहीसा शेड झालाय. हे शॅम्बॉर कंपनीचं काउंटर स्टुडिओ पॅलेट आहे. हे पॅलेट मी मॉलमधून विकत आणलं होतं. घेताना मी व्यवस्थित बघितलं सुद्धा नाही आहे, असंच घेतले. 956 रुपये काहीतरी मी याला पे केले होते. पण अगदी छान आहे. याचं काय पिगमेंटेशन आहे सांगू मी तुम्हाला. बघा ना, सगळं काही आहे त्यामध्ये. सेटिंग पावडर आहे, ब्लश आहे, हायलायटर आहे, कॉन्टर पावडर आहे. पण मी कधी मनापासून त्याला पाहिलंही नाही आणि यूजही नाही केलं. फक्त त्यामधला मी ब्लश वापरते. पण आज मी त्यामधला हायलायटर आणि थोडंसं कॉन्टरिंग पण करणार आहे. बघूया जमतंय का. आणि हे असं करतात, परवाच मी एका मेकअप व्हिडिओमध्ये पाहिलं की ब्लश लावून घ्यायचा आणि नंतर वरून कॉम्पॅक्ट पावडर लावायची. तर मी मॅकची कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. NC40 हीच शेड आहे यामध्ये सुद्धा. म्हणजे माझी NC40च मॅकमध्ये शेड आहे. हा कन्सिलरचा ब्रश लिहिलाय बरं का यावरती, कन्सिलर अँड हायलायटर ब्रश, आणि त्यानेच मी ब्लश लावला. जाऊ द्या, थोडंसं काउंटरिंग करून बघूया.
look for me? Would it kill you just to make a move? Nothing good. कसं असतं ना आपल्याला घ्यायचं सगळं काही असतं, मग वापरो अगर न वापरो. तर हे पॅलेट घेऊन चक्क 2 वर्ष झालेत आणि आज पहिल्यांदा मी यामधला हायलायटर यूज करते आहे आणि छान आहे, अगदी पिगमेंटेड. किती थोडंसं घेतलं आहे मी, अगदी घाबरत लावते आहे, कारण एक्सपिरियन्स नाही आहे ना, जास्त लावत नाही मी कधी. पण लावायला पाहिजे असं वाटलं मला. खूप छान ग्लो येतो आहे पटकन अगदी. आणि ना रिअलमध्येही हे छान वाटत होतं, जितकं कॅमेऱ्यामध्ये छान वाटत होतं ना तितकं. Laid you out on my mind. We were never meant for this. आणि जसं नेहमी मी ब्लशचाच वापर असा आयशॅडो म्हणून करते, तसाच आजही केलेला आहे. छान वाटतं, हो ना? Bullets melted in the water's glow. तर असा काहीसा मेकअप माझा झालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे हा इतकाच असतो नेहमी. मी अजून म्हणते इम्प्रूव्ह करायचं स्वतःला, पण होत नाही आहे अजून. ठीक आहे, बट जेवढा जमतोय तेवढा छान जमतोय असं मला वाटतंय. तुम्हीही नक्की सांगा. आता सगळ्यात महत्त्वाचं केस आवरते आणि आपली टिकली लावते. हे पहा, हे इतके सारे ब्लाऊज होतील का घालून? जेवढे होतील तेवढे होतील. इथं काहीतरी लागलंय का? हां, नाही, तसं दिसतंय कॅमेऱ्यात. आपण बघूया, सगळे दाखवते मी वन बाय वन. आणि जे मला घालता नाही येणार ते असे मी समोरून दाखवते न घालता. बाकी मी घालून पाठची डिझाईन तरी मी तुम्हाला क्लिअरली दाखवू शकते. आणि साडीसुद्धा मी तिथे ठेवली आहे, ती साडीसुद्धा आपल्याला नेसून बघायची आहे कशी दिसते. हीच ती जामदानी साडी आहे जी मला नेसायची आहे. आणि बाय द वे ही साडी मी विकत घेतलेली नाही आहे, ही मला सत्यनारायण क्लोथ स्टोअर वाघोली यांच्याकडून आलेली आहे. आणि ही साडी खूप स्वस्तात मस्त आहे. कितीला आहे काय आहे हे व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. व्हिडिओ हा कंटिन्यू बघत राहा. काउंटरिंगमुळे जॉलाईन दिसायला लागली की काय? कशाची जॉलाईन? डबल चीन आली आहे. चला सुरुवात करूया माझ्या आवडत्या कलरपासून, रेड कलरपासून. माहेश्वरी साडीवरचा हा ब्लाऊज आहे, जो मी दसऱ्यामध्ये घातला होता आणि तेव्हासुद्धा हा ब्लाऊज खूप जणांना आवडला होता. तर तुम्ही इथे बघू शकता, पुढचा नेक असा काहीसा आहे आणि जी काही नेकची पट्टी असते ना साईडची, ती कमी ठेवायची, जास्त नाही ठेवायची. म्हणजे कसं ज्वेलरी वगैरे पण छान आपण फ्लॉन्ट करू शकतो आणि त्यामुळेच ब्लाऊजला छान लुक येतो असं मला वाटतंय. बरं, मी घालूनही दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. समोरून जितका गळा दाखवता येईल तितका दाखवला आहे मी. आता हा येलो ब्लाऊज हा तर खूप जणींना आवडला होता. तर पुढच्या बाजूला जिथे सेंटरला डिझाईन केली ना, तिथे इलॅस्टिक लावलेलं आहे, ते मी आत्ता तुम्हाला दाखवलं. आणि पाठून बघू शकता. पाठून असं खूप काही डिझाईन नसतात माझ्या ब्लाऊजला. डीप नेक असतो आणि नॉट्स असतात आणि मला आवडतात नॉट्स, कारण नॉट्समुळे ना फिटिंग छान येतं. आणि रिसेंटली स्टिच केलेला हा ब्लाऊज, या ब्लाऊजची तर डिझाईन मी बिलकुल सांगितलेली नव्हती, त्याचं त्यानेच मनानंच केलेली आहे. आणि बघू शकता साडीमध्ये म्हणजे ज्या कपड्यामध्ये जी काही लेसची डिझाईन होती तीच वापरलेली आहे, वेगळी काही डिझाईन वगैरे केलेली नाही आहे. हा माझा खूप आवडता ब्लाऊज आहे आणि याचं फिनिशिंग बघू शकता तुम्ही. अगदी असं वाटतं की रेडीमेड घेतलं आहे की काय, कारण याला ना साईड झीप वगैरे लावली आहे, पण वाटतच नाही की हा टेलरने स्टिच करून दिला आहे. किती सुंदर आहे ना. पण समोरून थोडासा डीप आहे. अर्थातच पदर असतो आपला, ते नाही दिसत काही, पण मला खूप म्हणजे खूप आवडतो. फिटिंग बघा ना याचं, खूप सुंदर आहे ना. आणि नुकताच हा संक्रांतीसाठी स्टिच केलेला ब्लाऊज. तर याला ना पहिल्यांदाच त्यानं स्वतःहूनच असं काहीसं केलं की स्लीव्जना ना त्याने अस्तर नाही लावलं. म्हटलं ठीक आहे जाऊ द्या. आणि ही पाठची डिझाईन वगैरे त्याचं त्यानेच म्हणजे टेलरनीच स्वतःच केलेलं आहे सारं काही. रेड ब्लाऊजचा जो नेक होता ना तोच या ब्लॅक ब्लाऊजचा आहे, हे आत्ता मला कळालं इथे. आणि या ब्लाऊजचा सुद्धा सेमच आहे. बघा, मी लक्षसुद्धा देत नाही, इतकी मी माझ्या टेलरच्या फिटिंगवर फिदा आहे ना की तूच कर बाबा काय तुला करायचं आहे. तर हा ब्लाऊज बघू शकता, लास्ट इयर दिवाळीतल्या साडीचा आहे हा. आणि अशी काहीशी याची डिझाईन आहे. मस्त आहे ना. म्हणजे ना लिटरली हे सारे काही ब्लाऊज आहेत ना, हे फिटिंगमुळेच खूप सुंदर दिसत आहेत असं मला वाटतंय. आणि हातांची डिझाईन तुम्ही बघू शकता. काही हातांना ना स्लीव्जना ना फुग्यांना उंचवटा आहे, तर काहींना खूप कमी आहे उंचवटा. आता हाच ब्लाऊज बघा ना, हा पण मला खूप आवडतो. याची साडी पण मला खूप आवडते आणि हा ब्लाऊज पण. तर या साऱ्या काही डिझाईन्सनं मी टेलरला सांगते, बाबा रिपीट नको करू, माझ्या ह्या ब्लाऊजला तू मागे काही एखादी डिझाईन केली नसशील ना ती कर. आणि माझ्या प्युअर सिल्क पैठणीवरचा हा ब्लाऊज जो दिवाळीमध्ये मी बनवून घेतला आहे. तर ही डिझाईन ना तेव्हा खूप ट्रेंडमध्ये होती, तर त्याने मला विचारलं, म्हणजे फोटो दाखवला की करू का, म्हटलं कर. आणि बघा छान टर्नआउट झाली आहे ना, मस्त दिसते आहे.
अगदीच छान. वरती जे बटन लावलं आहे ना, तर ते बटन लावूनसुद्धा फिटिंग बघा किती जबरदस्त आहे. म्हणजे जरा पण इकडे तिकडे नाही आहे. अगदी परफेक्ट. कसं काय ना, म्हणजे मी फिदा या टेलरवरती. त्यामुळे मी जास्त काही डिझाईन वगैरे करत बसतच नाही. तुला जे करायचं आहे ते कर बाबा. हा विदाऊट पॅडवाला ब्लाऊज जो मी आत्ताच घातला होता अष्टविनायकला जाताना पहिल्या दिवशी. तर तो असा काहीसा आहे. अगदी सिंपल आहे, हो की नाही? तर जेव्हा केव्हा आपण विदाऊट पॅडेड ब्लाऊज बनवतो ना, तेव्हा नेक अर्थातच डीप घेऊन चालत नाही मागचा. नाहीतर मग ब्रा इकडून बाहेर येते, तिकडून बाहेर येते. आणि याला बघा ब्ल्यू कलरची अशी पायपिंग केलेली आहे आणि या ब्लाऊजमधून थोडीशी ब्रा आलीच बाहेर तरीसुद्धा. हे असं असतं. म्हणूनच मला ना हल्ली पॅडेडच ब्लाऊज आवडतात. झंझटच नको त्या ब्राचं. हा साध्या साडीवरचा ब्लाऊज आहे आणि म्हणूनच हा विदाऊट पॅडेड. कसं आहे, पॅडला खर्चही खूप येतो. म्हणून म्हटलं बाबा विदाऊट पॅडेड बनव ही साध्या साडीवरची ब्लाऊज. कारण साडीची जितकी प्राईज होत नाही आहे ना, तितकी प्राईज या ब्लाऊजची होते. आता हा मी घालू शकत नाही एकटी, याला हेल्प लागते कारण खाली 2 नॉट्स आहेत आणि हात वाकडा करून करून मी त्या नाही बांधू शकत. पण तुम्हाला माहिती आहे, हा ब्लाऊज मी हळदी कुंकवाला घातला होता संक्रांतीच्या आणि तुम्ही पाहिलेला आहे. हा सुद्धा कॉटन साडीवरचा ब्लाऊज नॉडवालाच आहे. यालासुद्धा वरती खाली मध्ये बटन हे असं काहीच आहे आणि मला दाखवतासुद्धा येत नाही. अरे कपडे म्हणजे ब्लाऊज काढ घाल करता करता टिकली पडली आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी स्वतः माझा पाठच्या हुक्सचा ब्लाऊज स्वतः घातला. म्हणजे मी घातला होता संक्रांतीला, पण तरीसुद्धा अंजलीने मला हेल्प केली होती. आज मात्र सगळे ब्लाऊज माझं मी स्वतः घातले आणि आज कळलं की आपण आहोंचा किती फायदा घेतो. ते आसपास दिसले की आपण त्यांना लगेच कामाला लावतो की आहो या, आपल्याला येत असताना सुद्धा. तर ही वस्तुस्थिती आहे आणि मला असं वाटलं की हे शेअर करावं की खरंच काही अवघड नाही आहे. मागच्या हुकचे ब्लाऊजसुद्धा आपण स्वतः घालू शकतो जर का प्रयत्न केला तर. काय होतं, बऱ्याच जणींना मागच्या हुक्सचे आवडत नाहीत कारण हेच रिझन असतं, ते घालता येत नाहीत एकटीला. पण येतात, प्रयत्न केला तर येतात. ॲटलिस्ट माझ्यासारख्या तब्येत असणाऱ्यांना तरी येत आहेत. कारण आज सगळे ब्लाऊज माझे मी स्वतः घातले, नॉट स्वतः बांधल्या. त्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की नॉट्स कशाही बांधलेल्या होत्या त्या. ॲक्च्युली आपण जर म्हणजे इतरांकडून हेल्पनी बांधून घेतल्या तर अजून छान बांधल्या जातात. आणि आहो तर एकदम एक्सपर्ट झालेले आहेत. त्यांना मी एकदम एक्सपर्ट करून सोडलेलं आहे की पिन कुठे लावायची, नॉट्स कशा बांधायच्या, नॉट्सची फुलं केवढी ठेवायची, पाकळ्या, सगळं त्यांना छान जमतंय. बरं, मला काय सांगायचं होतं, ही साडी आज मला नेसायची होती गाजरी कलरची आणि म्हणूनच मी हा थोडासा मेकअप केलेला होता. तर झालं आहे काय सांगते, दाखवते मी तुम्हाला. बरं, साडी दाखवण्याच्या अगोदर याचा ब्लाऊज बघा. समोरून हा असा आहे, आय थिंक पानगळा आहे आणि साडीला छानपैकी बॉर्डर आहे ती इथे लावली आहे. आणखी एक की याला पॅड नाही आहे, पॅड नाही आहे, विदाऊट पॅडेड आहे. आणि पाठच्या बाजूनं हा असा आहे, ही अशी काहीशी डिझाईन पण याला केलेली आहे. तर छान बसतोय. मी जस्ट ट्राय केला कारण म्हटलं साडी नेसूया आणि साडी नेसायला घेतली आणि मला लक्षात आलं की या साडीला जो काही फॉल लावायला त्यांनी घेतला आहे, माझ्या दहशतीखाली भैयानी ही साडी गडबडीमध्ये हातशिलाईलाच दिलेली नाही आहे. हा असा फॉल असतो का? आणि मी किती वेळ कन्फ्यूज झाले माहिती आहे की साडी अशी काय, हे इथून असं का दिसतंय. मला अशी सवय झाली आता की मी पटकन जाते, बघत पण नाही, ट्रायल पण नाही घेत, साड्या पण नाही चेक करत आणि उचलून घेऊन येते. घरी आल्यानंतर आत्ता मी नेसायला ब्लाऊज वगैरे घातला एवढी मेहनत करून आणि मग कळालं की हे ॲक्च्युली हे इथं असायला हवं आहे ना, इथं, आणि याला ही हातशिलाई होणार. तर मला ही साडी तुम्हाला आज दाखवण्याचा रिझन काय माहिती आहे, एकतर ही साडी खरंच खूप सुंदर आहे. आणखी एक की ही साडी 1000 रुपयाला होती. थांबा आपण जरा कॅमेरा फिरूया, कारण हे माझा मेकअप पडायला लागला, अजून तो इथंच आहे, हलू नको. हां, एक चांगलं स्टँड ऑर्डर करायची नितांत गरज आहे. हे किती हलतंय स्टँड आणि मोडलं पण. बरं, याचा पल्लू बघा, मी उलटा दाखवतीये का? हां, उलटाच दाखवतीये यार. पिको ना फॉल ना काहीतरी विचित्र लावलाय चुकीचा, त्यामुळे कळत नाहीये काय झालं नेमकं. हा पल्लू आहे. तर ही साडी गाजरी कलरची म्हणून मला दिली आहे त्यांनी, तर मला ही फ्री दिली आहे. तर ही होती पूर्वी 1000 रुपयाला आणि अशा छोट्या बॉर्डरच्या साड्या, हे बघा, आणि ही कॉटनची साडी आहे, खूप सुंदर दिसली असती. आता मला ही खरंच
मूड होता नेसायचा. आणि बघा हां, ही साडी मी माझ्या बड्डे दिवशी नेसून बाप्पाच्या दर्शनाला जायचं ठरवलं होतं. म्हणजे जे होतं ते किती चांगल्यासाठी होतं बघा, की मला ही मिळाली नाही त्या दिवशी, आदल्या दिवशी साडी, कारण ब्लाऊज रेडी नव्हता. तो बोलला साडी रेडी आहे, ब्लाऊज रेडी नाही आहे. आणि खरंच मला मिळालं असतं ब्लाऊज तर. आणि मी पहाटे जेव्हा साडी नेसायला घेतली असती ना, हा असा फॉल बघितला असता तर झाली असती की नाही मज्जा. गडबड झाली असती, मूड खराब झाला असता चांगल्या दिवशी. त्यामुळं ही मिळाली नाही. एकंदरीत मला तो ब्लाऊज मिळाला नाही, ते चांगलंच झालं. म्हणजे मला काय म्हणायचं जे होतं ते चांगल्यासाठी होतं. छोटी का गोष्ट असे ना. तर ही साडी ही साडी आज नेसून दाखवण्याचं मेन कारण, एक तर त्यांनी मला ही प्रमोशनमध्ये दिली आहे. आणि त्यांनी काय केलं आहे, आता ही साडी 1000 रुपयाला होती ना, तर ती त्यांनी 750 रुपयाला केली आहे. म्हणजे 1500 रुपयेमध्ये 2 जामदानी साडी मिळणार आहे. आणि त्या फक्त 2च दिवशी, ज्या दिवशी हा व्हिडिओ येतोय म्हणजे आजच्या दिवशी आणि उद्याच्या दिवशी, म्हणजे 27 आणि 28 फेब्रुवारीला त्यांनी हे ठेवलं आहे. तर ज्यांना कोणाला पॉसिबल असेल, जवळ राहत असतील वाघोली एरियामध्ये, तर सत्यनारायण क्लोथ स्टोअरला जाऊ शकता. आणि मैत्रिणींमध्ये 1500मध्ये 2 साड्या किंवा घरात आपल्या नातेवाईकांमध्ये 2 अशा घेऊ शकता. कारण 750ला ही साडी खरंच बेस्ट आहे. हे बघा, आता मी प्रॉपर वेअर केली असती तर अजून छान दिसून आली असती. सुरुवातीला मी असं ठरवलं होतं, यामध्ये रेड गोंडे आहेत तर आपण रेड स्लीवलेस ब्लाऊज सोबत पेअर करू शकतो. पण म्हटलं नको, ब्लाऊज असेल ना त्या साडीचा तर प्रॉपर लुक येतं, आपण ब्लाऊज सोबत नेसू. आईला की ब्लॅक सोबत पण छान दिसते. तर छोट्या बॉर्डरच्या साड्या खरंच सुंदर दिसतात ना. आणि ही कॉटनची तर खूप 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 कम्फर्टेबल आणि छान असतात साड्या. तर ज्यांना कोणाला पॉसिबल असेल त्यांनी घ्या. आता याचा मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की मी एक छोटा व्हिडिओ बनवून देईन, पण आता साडी व्यवस्थित झाल्याशिवाय मी ही साडी नेसूही नाही शकत आणि व्हिडिओ नाही बनवू शकत. तर चला मग आजचा हा व्हिडिओ आपण इथंच एंड करू. आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि मी ज्या पद्धतीने ब्लाऊज दाखवलेत, डिझाईन दाखवल्यात, त्याही तुम्हाला कामाला येतील, आवडले असतील अशी मी आशा करते. आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच एंड करू. उद्या भेटेन पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान रहा, मस्त मजेत रहा, आनंदी रहा, स्वतः आनंदी रहा, कुटुंबाला आनंदी ठेवा. चला बाय, लव्ह यू ऑल.